मी मात्र एकटाच आहे। मनोज दादाचा आशीर्वाद आम्ही घेण्यासाठी जाणार आहोत। मनोज दादा आम्हाला आशीर्वाद देतात की नाही देतात हा प्रश्न दादांचा आहे। जर का या ठिकाणी माझा पराभव झाला तर हा मंगेश साबळे या फुलंब्रीतून नाहीसा होईल, या सर्कलमधून नाहीसा होईल। मनोज दादाचा आशीर्वाद आम्ही घेण्यासाठी जाणार आहोत। मनोज दादा आम्हाला आशीर्वाद देतात की नाही देतात हा प्रश्न दादांचा आहे। जर का या ठिकाणी माझा पराभव झाला तर हा मंगेश साबळे या फुलंब्रीतून नाहीसा होईल, या सर्कलमधून नाहीसा होईल। मात्र यांनी दडपण आणले। जे पोरं आमच्यासाठी काम करत होते त्यांना फोन करून दडपण आणले। यांच्याकडे मोठी यंत्रणा आहे, यांच्याकडे आमदार आहेत, यांच्याकडे खासदार आहेत। मी मात्र एकटाच आहे। जर आपण पाहिलं तर एक सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार आणि खासदार मग अशा निवडणूक होतात, पण तुम्ही थेट लोकसभेची निवडणूक लढवली, त्याच्यामध्ये तुम्हाला भरघोस असं मतदान मिळालं, पण पुन्हा एकदा तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढवता मग कुठंतरी। मी ज्यावेळी या क्षेत्रात आलो, माझ्यावर अन्याय झाला, त्याच वेळी मी ठरवलं होतं की जोपर्यंत आपण सिस्टीम मध्ये जात नाही तोपर्यंत बदल होत नाही। त्याच वेळी मी शपथ घेतली होती की येणारी प्रत्येक निवडणूक या ठिकाणी मी लढेल, मग ती पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, विधानसभा असो किंवा लोकसभा असो। यानंतर देखील मी प्रत्येक तरुणांना आपल्या माध्यमातून आपण बघितलं असेल, नक्कीच लोक आशीर्वाद देत आहे, मोठ्या मनाने देत आहे। मात्र यांनी दडपण आणले। जे पोरं आमच्यासाठी काम करत होते त्यांना फोन करून दडपण आणले। यांच्याकडे मोठी यंत्रणा आहे, यांच्याकडे आमदार आहेत, यांच्याकडे खासदार आहेत। मी मात्र एकटाच आहे, पण माझ्या मागे सामान्य जनता आहे। माझं गाव माझ्या मागे उभं आहे। माझं गाव साक्षीला आहे की मी कसं या ठिकाणी कामं केलेलं आहे, कसा पारदर्शक व्यवहार या ठिकाणी कामं करत असताना ऑफिस कसं मी चालवलेलं आहे। मी कुठल्याही शेतकऱ्याला जवळ घेणं, एखाद्याला लांब करणं किंवा एखाद्यानं माझं ऐकलं नाही म्हणून त्याला त्रास देणं असं कुठलंही काम केलेलं नाही। मी पहिल्यापासून माझी वागणूक सगळ्यांना सारखी राहिलेली आहे आणि एक प्रामाणिक चेहरा म्हणून मला माझ्या गावाने या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख मिळवून दिलेली आहे। ती ओळख आता या सर्कलची मिळवण्यासाठी आम्ही ही धडपड करतो आहे। सरपंच साहेब, निवडणूक म्हणलं की पैसा आला आणि बऱ्याच वेळा पैसे वाटप आपण नेहमीच बघत असतो की पैसे वाटले जातात, मतदार सुद्धा पैसे देऊन खरेदी केली जातात। काय सांगाल जे लोकांपर्यंत पैसाही पोहोचेल की आम्हाला निवडून द्या, काय भावना? जो उमेदवार पैसे वाटेल लक्षात घालून चला, त्याला सगळ्यात आधी पाडा। कारण जो पैसा वाटेल त्याचं ध्येय उद्या पैसा कमवायचा असेल। जो पैसे वाटणार नाही तो कामं करेल। मी आज तुम्हाला आश्वासन देतोय, मी आज तुम्हाला शिवरस्त्याचं, तुमच्या गावगाड्याचं, तुमच्या इतर कामाचं आश्वासन देतोय। तर ते कामं करण्यासाठी मला सत्ता हवी होती म्हणून मी असंही करू शकलो असतो। मी अपक्ष म्हणून निवडून आलो असतो आणि मग पक्षात गेलो असतो, मग लोकांनी मला आमचं मतदान घेतलं आणि पळून गेलं असं म्हणलं असतं। पण आश्वासन देण्या अगोदर आपल्याकडे ते आहे का, आपण ते करू शकतो का, हे बघण्यासाठी देखील मी पक्ष घेतला आणि मग आता मी ते करतो। पण जो उमेदवार पैसे वाटणार आहे, जो उमेदवार तुमच्यापर्यंत पैसे आणणार आहे, तो उद्या तुमच्या टाळूवरचं लोणी खाणार आहे आणि तुमचे पैसे कामाचे पैसे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमवणार आहे। म्हणून तुमच्या लेकरांचं भविष्य 2-5 हजारात विकू नका माय बापू। तुमच्या लेकरांचं भविष्य 2-3 हजारात विकू नका। ते एक पारदर्शक आणि दूरदर्शी नेतृत्व बघून, सुशिक्षित माणूस बघून या ठिकाणी तुम्ही मतदान द्या, तरच तुमच्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल असेल। एवढंच या ठिकाणी मी सांगतो।